लोक म्हणतात प्रेम अंधळ असतं, पण ते इतकं क्रूर असू शकतं याचा विचार कुणी स्वप्नातही केला नसेल. 13 वर्षांचं बालपणापासूनचं प्रेम, कित्येकाना भाका आणि सुखी संसाराची स्वप्न. पण या स्वप्नांचा शेवट इतका भयानक होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. बिहारच्या छपरामधील ही घटना ऐकली तर माणुसकीवरचा विश्वासच उडेल. ज्या मुलीने आपल्या वडिलांचा विरोध पत्करून प्रियकराचा हात धरला, त्याच हातांनी तिचा गळा ओढून तिला एका गुणीत बंद केलं. ही गोष्ट आहे आराध्या आणि तिच्या हैवान पतीची, दीपकची. गोष्ट सुरू होते 13 वर्षांपूर्वी. दीपक आणि आराध्या दोघंही नातेवाईकच, सख्खे मावस भावंड, पण एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले. दीपक इंजिनियर झाला आणि आराध्या एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. सगळं छान चाललं होतं, पण घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. आराध्याच्या वडिलांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं तेव्हा तिने ठाम नकार दिला. ती म्हणाली, मी लग्न करेन तर फक्त दीपकशीच. शेवटी तिने घर सोडलं. छपरा शहरात एका भाड्याच्या खोलीत हे दोघं राहू लागले आणि 13 मार्च 2026 रोजी त्यांनी एका मंदिरात लग्न केलं. आराध्याला वाटलं होतं आता आपलं आयुष्य सुधारेल, पण तिला काय माहिती ज्याच्यावरती विश्वास ठेवतीये तोच तिच्या मृत्यूचा सापळा रचतोय. लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच दीपकचे रंग बदलायला लागले. घराचा आणि समाजाचा दबाव म्हणू नका तर पैशांचा हव्यास. दीपकच्या घरच्यांनी त्याचं दुसरं लग्न ठरवलं आणि धक्कादायक म्हणजे दीपकने त्याला होकार सुद्धा दिला. एकीकडे तो आराध्यासोबत संसाराचं नाटक करत होता आणि दुसरीकडे दुसऱ्या लग्नाची तयारी. आराध्याला जेव्हा याचा सुगावा लागला तेव्हा त्यांच्यात भांडणं वाढली. दीपकला आता आराध्याची भीती वाटू लागली. त्याला वाटलं की ही मुलगी माझ्या दुसऱ्या लग्नात अडथळा ठरेल आणि याच भीतीने 13 वर्षाच्या प्रेमाचा त्यानं एका रात्रीत विसर पाडला. 12 एप्रिलची ते रात्र. दीपक आराध्याकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही गुन्हा केल्याचा भाव नव्हता. तो म्हणाला, चल आपण बाहेर फिरायला जाऊ, तुझा मूड फ्रेश होईल. बिचारी आराध्या आपल्या पतीवर विश्वास ठेवून ती बाईकवर बसली. तिला वाटलं असेल की नवरा मनवायला आलाय, पण दीपक तिला छपरापासून लांब एका निर्जन महामार्गावरती घेऊन गेला. तिथं त्याने मागचा पुढचा विचार न करता तिचा गळा दाबला. ती ओरडली असेल, विनवण्या केल्या असतील, पण त्या नराधमाला पाझर फुटला नाही. तिचा जीव गेल्यावर त्याने तिचा मृतदेह एका गुणीत भरला आणि महामार्गाच्या कडेला फेकून दिला, एखाद्या कचऱ्यासारखा. पण क्रूरतेचा कळस तर पुढे होता. 21 एप्रिलला जेव्हा आराध्याचे वडील आपल्या लेकीला शोधत पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होते तेव्हा हा दीपक दुसऱ्या मुलीसोबत मांडवात बसून लग्नाचे फेरे घेत होता. एका मुलीचा जीव घेतला आणि दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तो पुन्हा तयार झाला होता. पण म्हणतात ना, पाप कधीच लपत नाही. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा या इंजिनियर पतीचा खरा चेहरा समोर आला. आज दीपक जेलमध्ये आहे, पण प्रश्न हा उरतो की 13 वर्षांच्या आठवणी, ते प्रेम, ते शब्द, हे सगळं एखाद्या माणसाला इतक्या लवकर कसं विसरता येतं. आराध्याची चूक काय होती? फक्त एवढंच की तिनं एका चुकीच्या माणसावरती आंधळा विश्वास ठेवला. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगाराला कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही फक्त एक बातमी नाही तर समाजातल्या एका कडवट सत्याचा आरसा आहे. सावध रहा आणि अशाच बातम्यांसाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.